कोल्हापुरातील रंकाळा तलावात नाल्याचं सांडपाणी आणि ड्रेनेजचं पाणी मिसळतंय। त्यामुळे रंकाळा प्रदूषण मुक्तीसाठी खरं तर एसटीपी प्लांटची गरज आहे। मात्र त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून रंकाळा प्रदूषण मुक्तीसाठी चक्क 12 कोटी रुपयांच्या आयुर्वेदिक औषधाचा वापर केला जाणार आहे। प्रदूषण मुक्ती क्षेत्रातील जाणकार शास्त्रज्ञ आणि नागरिकांनी परवानगी दिल्याशिवाय हा प्रकल्प शहरावर लादू नये, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह काही महापालिका अधिकाऱ्यांनी ढपला पाडण्याचा घाट घातलाय। पण कोल्हापूरकर तो यशस्वी होऊ देणार नाहीत असा इशारा माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिला। त्यामुळे पुन्हा एकदा रंकाळा तलावाचं शुद्धीकरण सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। कोल्हापूरचा मानबिंदू असलेला रंकाळा तलाव प्रदूषित झालाय। रंकाळ्याच्या परिसरात लोकवस्ती वाढली आणि ओढ्या नाल्यातील सांडपाणी तसंच ड्रेनेजचं पाणी थेट तलावात मिसळू लागलं। त्यामुळे रंकाळा तलावाचं प्रदूषण वाढतंय। यापूर्वी अनेकदा रंकाळ्याला जलपर्णीचा विळखा पडला होता। जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेनं प्रचंड खर्च करून अनेक उपाय केले होते। आता पुन्हा रंकाळा प्रदूषण मुक्तीसाठी आयुर्वेदिक औषध मिसळण्याचा प्रस्ताव बनवला गेलाय। त्यासाठी सुमारे 12 कोटी रुपये खर्च दाखवलाय। या मुद्द्यावर आज शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। रंकाळा तलावाच्या प्रदूषणाच्या दुखण्यावर उत्तर शोधण्यासाठी एसटीपी प्लांटची गरज आहे, पण त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून शहरातील आमदार राजेश क्षीरसागर आणि महापालिकेचे अधिकारी नको त्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतायत। त्यातून आणखी एक ढपला पाडला जाईल असा आरोप माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी केला। कारण अशा पद्धतीची जर जनतेची लुबाडणूक हे लोक करत असतील, लोकप्रतिनिधी आणि या अधिकारी संगनमताने, तर हे वाईट आहे। मुद्दा नंबर 1, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्थानिक हे संगनमताने काम चालू आहे। 12 कोटीचं पुन्हा एकदा निधी तोही खाण्यासाठी, ढपला पाडण्यासाठी, कोणताही डेमो दाखवला नसताना, कोणतीही काही माहिती नसताना कोल्हापूरवासियांची फसवणूक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी करत आहेत। रंकाळा तलावाच्या प्रदूषण मुक्तीसाठी 12 कोटी रुपये खर्च करण्याचा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी घातलेला घाट मोडून काढू असंही इंगवले म्हणाले। जनतेच्या पैशावर दरोडा टाकण्याच्या मानसिकतेला विरोध आहे असं सांगून रंकाळ्याच्या प्रदूषण मुक्तीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा असं आवाहन रविकिरण इंगवले यांनी केलं। सुरुवातीला कोटीतीर्थ किंवा शहरातील कोणत्याही प्रदूषित तलावात ते आयुर्वेदिक औषध टाकून तलाव स्वच्छ करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवावा, तरच आम्ही हा प्रकल्प स्वीकारू, अन्यथा तीव्र विरोध करण्याचा इशारा इंगवले यांनी दिलाय। जोपर्यंत डेमो दाखवत नाही, जोपर्यंत कोल्हापूर वासियांचं, पर्यावरणवाद्यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठातील शिकणाऱ्या सायंटिस्ट लोकांचं समाधानकारक एनओसी मिळत नाही, तोपर्यंत ह्या लोकांनी हे काम चालू करू नये आणि वर्क ऑर्डर देखील महानगरपालिकेने काढू नये। शहराचा विकास करण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेनं राजेश क्षीरसागर यांना निवडून दिलंय, पण प्रत्येक प्रकल्पात ते जर ढपला पाडत असतील, तसंच अधिकारी आणि जनतेवर दबाव टाकत असतील, तर कोल्हापुरातील जागरूक नागरिक, तालीम संस्था आणि संघटना त्यांचा डाव हाणून पाडतील असा इशारा रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिला।